आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातून। शिवानगर तांडा कदेर आणि कदेर गावामध्ये अनधिकृतरित्या दारू विक्री होत असून जुगार अड्डे सुरू आहेत। पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल या स्वरूपामध्ये आंदोलकांनी दिनांक 2 ऑगस्ट रोजी पोलिसांना निवेदनही दिलं। त्याच दिवशी पोलिसांनी गावामध्ये अचानक धाडी टाकली आहे। संबंधित जुगार अड्ड्यावर निवेदन देणारे सामाजिक कार्यकर्ते हे चक्क जुगार खेळताना पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत। पाहुयात याबाबतचा सविस्तर वृत्तांत। याबाबत उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी प्रेस नोट मार्फत एनटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार मौजे कदेर आणि शिवानगर तांडा कदेर इथं चालू असणारे अवैध दारू विक्री जुगार हे धंदे त्वरित बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे कदेर ग्रामस्थांचं यांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते रोहित चव्हाण, आकाश राठोड, शरद आडे, सुमित चव्हाण, सचिन चव्हाण आणि तंटामुक्त अध्यक्ष महादेव साखरे यांनी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवानगर तांड्यातील महिला आणि पुरुष यांची स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस ठाणे उमरगा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये दिले होते। याबाबत एनटीव्हीसह इतर वृत्तपत्रांनी बातमी प्रकाशित केली होती। या अनुषंगानं पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी त्याच दिवशी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी अवैध धंद्याची माहिती काढत पेट्रोलिंग करत कदेर मोड इथं आले असता पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिवानगर तांडा इथं वसंत गोपा राठोड, शिवाजी चंदू राठोड हे त्यांच्या घरासमोर अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विकत असल्याची तसंच शिवानगर तांडा कुदेर इथं गुलाब चव्हाण यांच्या घरासमोर 8 जण मिळून तिरड जुगार खेळतायत तसंच कदेर शिवारामध्ये लक्ष्मी मंदिर समोरील मोकळ्या जागेमध्ये 6 जण मिळून तिरड पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी पंचासह शिवानगर तांडा इथं जाऊन वसंत गोपा राठोड यांच्यावर छापा मारून त्याच्या ताब्यातनं 6,500 रुपये किमतीचे 65 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि शिवाजी चंदू राठोड यांच्यावर छापा मारून त्याच्या कब्जातून 7,000 रुपये किमतीचे 70 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। तसंच शिवानगर तांडा कदेर येथील गुलाब चव्हाण यांच्या घरासमोर छापा मारून तिरड जुगार खेळणारे रोहित राजेंद्र चव्हाण राहणार कदेर तांडा, आकाश दिलीप राठोड राहणार कदेर तांडा, अशोक निळकंठ पवार राहणार औराद तांडा, गुलाब भिल्लू चव्हाण राहणार कदेर तांडा, अनिकेत भगवान राठोड राहणार कदेर, कमलाकर हिरा जाधव राहणार अंबरनगर मुरुम, अजय विठ्ठल पवार राहणार औराद तांडा, जयसिंग लालू राठोड राहणार कदेर तांडा यांच्या ताब्यातनं रोख रक्कम 7 मोबाईल, कार क्रमांक MH25 BA 1228 आणि मोटारसायकल क्रमांक UP 32 KF 6934 आणि जुगाराचे साहित्य असं एकूण 8,23,110 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसंच लक्ष्मी मंदिर कदेर समोर तिरड जुगार खेळणारे तानाजी भोजू बनसोडे राहणार कदेर, प्रमोद हनुमंत कोराळे राहणार कदेर, सचिन बलभीम भाले राहणार कदेर, संतोष राम बनसोडे राहणार कदेर, रमेश रानबा बनसोडे राहणार कदेर, अरुण तात्याराव बनसोडे राहणार कदेर यांच्या ताब्यातनं रोख रक्कम 2 मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असं एकूण 16,060 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे। सदर अवैध धंद्याविरुद्ध केलेल्या कारवाई दरम्यान दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस ठाणे उमरगा आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा इथं मौजे कदेर आणि शिवानगर तांडा कदेर इथं चालू असणारे अवैध दारू विक्री जुगार धंदे त्वरित बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं निवेदन देऊन 12 तास उलटण्याच्या आत निवेदनकर्ते सामाजिक कार्यकर्ते रोहित राजेंद्र चव्हाण आणि आकाश दिलीप राठोड हे दोघेही राहणार शिवानगर तांडा कदेर हेच अवैधरित्या तिरड जुगार खेळताना पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानं त्याबाबत गावात आणि परिसरामध्ये खमंग चर्चा होतीये। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव रितू खोकर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक शफाकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या सहकार्यानं केली आहे। NTV न्यूज मराठी, उमरगा।